महिलाओं के सम्मान में जहां नजरें झुकाने की परंपरा रही है, वहीं अब कुछ ऐसी घटनाएं भी सामने आई है जहां शर्म से नजरें ही झुक गई है। पुणे के बाद अब नागपुर में भी महिलाओं के सामने अश्लील हरकत करने का मामला सामने आया है, जिससे फिर एक बार महिला सुरक्षा पर सवाल उठने लगे हैं। अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के दिन पुणे में अश्लील हरकत की जो घटना सामने आई, उसी की पुनरावृत्ति नागपुर में हुई है। मूलतः कर्नाटक का निवासी श्याम कुमार होटल में मैनेजर का काम करता है, लेकिन वो महिला के सामने सार्वजनिक रूप से अश्लील हरकतें करते हुए पाया गया। ऐसी हरकतें करते हुए उसका वीडियो सोशल मीडिया पर वायरल हुआ था, जिसके बाद पुलिस तुरंत हरकत में आई और नागपुर की धंतोली और बजाज नगर पुलिस आरोपी को ढूंढने में लग गई। पुलिस ने आज उसे गिरफ्तार कर हवालात पहुंचाया। पुलिस आगे की जांच में जुटी है। याच्यामध्ये जर पाहिलं की काल एक समाज माध्यमामार्फत आम्हाला काही व्हिडिओ प्राप्त झाले, त्याच्यामध्ये एक आरोपी जो आहे ज्याचं नाव शांत कुमार आहे, जो की मूळचा हा कर्नाटकचा आहे आणि काही दिवसापासून या ठिकाणी ले मेरिडियन हॉटेलमध्ये तो मॅनेजर म्हणून गेले 6 महिने त्या ठिकाणी काम करतोय आणि काही काल महिलांकडे बघून त्यांनी मास्टरबेट करण्याचा जो प्रयत्न केला आणि अतिशय असलेलं असं कृत्य त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यावरून जे आम्हाला माहिती मिळाली, त्याच्या गाडीच्या नंबरवरून आमची पथकं सकाळपासून त्याचा शोध घेत होती आणि त्याला आपण सध्या ताब्यात घेतलेलं आहे। संबंधित जी फिर्यादी आहे ते बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेलेले आहे, परंतु आम्ही सकाळीपासूनच जेलच्या समोर झालेले हे कृत्य अतिशय अश्लील प्रकारचे हे केलेलं कृत्य आहे। सार्वजनिकरित्या त्यांनी बेशिस्त वर्णन आणि इतर याच्यानुसार विनयभंग यानुसार गुन्हा दाखल करायची प्रोसेस बजाजनगर या ठिकाणी होईल। सध्या आरोपी बजाजनगर आणि धंतोली पोलीस स्टेशन त्याचा शोध घेत होतं आणि आम्हाला ते आरोपी सकाळी मिळून आलेला आहे आणि पुढील आम्ही कायदेशीर कारवाई त्याच्यावर करत आहोत। आता त्या संबंधी आपण तपास करत आहोत। त्याचा मोबाईलचाही तपास केला, त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला आढळून आल्यात की तो थोडासा त्या संबंधी अश्लील कृत्य करण्यासंबंधी विकृत असावा किंवा त्या सवयीचा प्राथमिक दृष्ट्या तो दिसून येतो। नाही, आम्हाला समाज माध्यमांमार्फत हा व्हिडिओ प्राप्त झाला, त्यानंतर धंतोली पोलीस स्टेशन, बजाजनगर पोलीस स्टेशन हे दोन्ही ऍक्टिव्ह होऊन आम्ही ऍक्टिव्हरित्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे। प्राथमिकदृष्ट्या तसंच त्याचं स्वरूप आहे, परंतु अधिक खोलात जाऊन इतर काही त्यांनी कुणाचे व्हिडिओ बनवले आहेत का किंवा कुणासोबत असं इतर व्हिडिओ आहेत का ह्याच्या संबंधी आम्ही पुढील तपास करत